नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्ही कधी असं अनुभवलंय का की रात्रीच्या शांत वेळी तुम्ही झोपण्याच्या तयारीत आहात आणि अचानक अगदी विनाकारण एखाद्या विशिष्ट स्त्रीचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर येतो, किंवा दिवसभर सगळं नीट सुरू असताना अचानक तुमचं मन अस्वस्थ होतं, जणू कोणाची तरी आठवण तुम्हाला आतून पोखरतीये. आपण याला अनेकदा योगायोग समजतो, पण मानसशास्त्र आणि ऊर्जा विज्ञान यामागे एक अत्यंत धक्कादायक सत्य सांगतं. आजचा हा व्हिडिओ प्रत्येक पुरुषासाठी एक आय ओपनर ठरणार आहे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या पुरुषी गर्वाला नाही तर तुमच्या अंतर्मनाला स्पर्श करेल. विषय आहे, स्त्री जेव्हा व्याकुळ होऊन एखाद्या पुरुषाची आठवण काढते तेव्हा त्या पुरुषासोबत नक्की काय घडतं. बघा, जेव्हा एखादी स्त्री मनातून पूर्ण तडफडून एखाद्या पुरुषाला आठवते तेव्हा ती केवळ एक साधी आठवण उरत नाही, तिची ती व्याकुळता म्हणजे एक इमोशनल एनर्जी असते जी अदृश्य लहरींच्या माध्यमातून थेट तुमच्यापर्यंत पोहोचते. तुम्हाला कदाचित कल्पनाही नसेल, पण तिच्या मनातील त्या तीव्र भावना तुमच्या आयुष्यात, तुमच्या नशिबात आणि तुमच्या मानसिकतेत मोठे बदल घडवून आणत असतात. आज आपण अशा 4 प्रमुख घटनांबद्दल बोलणार आहोत ज्या केवळ त्या पुरुषासोबतच घडतात ज्याची आठवण एखादी स्त्री व्याकुळ होऊन काढत असते. यातील पहिली घटना तुमच्या शांत रात्रीशी संबंधित आहे, दुसरी तुमच्या आत्मविश्वासाशी, तर तिसरी घटना तुमच्या मेंदूच्या विज्ञानाशी जोडलेली आहे. पण मित्रांनो, चौथी आणि शेवटची घटना ती तर तुमच्या नशिबाचा कायापालट करण्याची ताकद ठेवते. ही चौथी गोष्ट ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यातील जुन्या प्रसंगाचा विचार करू लागाल आणि तुम्हाला खात्री पटेल की हे तुमच्या सोबतही घडलं आहे. जर तुम्हाला कधी असं वाटलं असेल की कोणीतरी तुमच्यासाठी रडते किंवा मनापासून वाट पाहतंय, तर त्याचा तुमच्या शरीरावर आणि नशिबावर काय परिणाम होतो हे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज तुमची स्वतःकडे पाहण्याची आणि नात्याकडे पाहण्याची दृष्टी कायमची बदलणार आहे. मित्रांनो, आता आपण वळूया त्या पहिल्या रहस्याकडे जे एखाद्या पुरुषासोबत तेव्हा घडतं जेव्हा एखादी स्त्री त्याची मनापासून आणि अत्यंत व्याकुळ होऊन आठवण काढते. मानसशास्त्राच्या भाषेत सांगायचं तर याला इमोशनल रिझोनन्स किंवा एक प्रकारचा भावनिक प्रतिध्वनी म्हटलं जातं. ही प्रक्रिया इतकी सूक्ष्म असते की तुम्हाला सुरुवातीला काहीच समजत नाही. अनेकदा असं घडतं की दिवसभर तुम्ही तुमच्या कामात धावपळीत व्यस्त असता, पण जेव्हा दिवस संपतो आणि रात्री तुम्ही शांतपणे झोपण्यासाठी बेडवर जाता तेव्हा अचानक अगदी कोणत्याही कारणाशिवाय त्या एका विशिष्ट स्त्रीचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर येतो. खरं तर दिवसभरात तुमचा तिच्याशी कोणताही संपर्क झालेला नसतो, तरीही तिची आठवण तुमच्या मनाचा ताबा घेते. मानसशास्त्र असं सांगतं, जेव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाचा अतिशय तीव्रतेने आणि व्याकुळतेने विचार करते तेव्हा तिचे ते विचार एक शक्तिशाली एनर्जी वेव्ह तयार करतात. रात्रीच्या शांत वेळी जेव्हा आपलं मन बाह्य जगापासून विलग होऊन शांत असतं तेव्हा आपलं सुप्त मन ती ऊर्जा एखाद्या अँटिनासारखं लगेच टिपतं. तुम्हाला त्या क्षणी अचानक एक अस्वस्थता जाणू लागते, जणू कोणाला तरी तुमची खूप जास्त गरज आहे किंवा कोणाचं तरी काहीतरी अपूर्ण राहिलंय. याचा पुढचा टप्पा म्हणजे तुमच्या वागण्यात होणारा बदल. स्त्रीच्या मेंदूत जेव्हा डोपामाइन रिलीज होतो तेव्हा त्याचा पडसाद तुमच्या ऊर्जेवर उमटू लागतो. जेव्हा ती स्त्री तुम्हाला तिच्या संपूर्ण आनंदाचं केंद्र मानून आठवते तेव्हा कळत न कळत तुमचं मन त्या दिशेने खेचलं जातं. अर्धवट झोपेत असतानाही तुम्हाला विनाकारण फोन उचलून तिचं प्रोफाईल चेक करावं असं वाटतं, तिचा शेवटचा मेसेज पुन्हा वाचावा असं वाटतो. ही ओढ केवळ तुमची नसते तर समोरून येणाऱ्या त्या तीव्र व्याकुळतेचा तुमच्या मानसिक स्थितीवर झालेला तो परिणाम असतो. यातलं सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुमच्या भावनांचं होणारं आदान प्रदान. जर ती स्त्री अत्यंत उदास होऊन डोळ्यात पाणी आणून तुमची आठवण काढत असेल तर तुम्हालाही अचानक विनाकारण छातीत धडधडल्यासारखं वाटू शकतं किंवा मन अस्वस्थ होतं. या उलट जर ती आनंदाने तुम्हाला आठवत असेल तर तुम्हाला एक प्रकारची सुरक्षितता आणि मानसिक शांतता जाणवते. हे विज्ञानाने सिद्ध केले आहे की 2 व्यक्तींमधील भावनिक बंध हे केवळ शब्दांवर अवलंबून नसतात, तर ते लहरींच्या माध्यमातून मैलोनमेल प्रवास करतात. तर मित्रांनो, ही होती ती पहिली घटना. जर शांत रात्री तुम्हाला कधी असं विनाकारण कोणाच्या तरी आठवणीने व्याकुळ व्हायला झालं असेल तर समजून जा की कुठेतरी कोणीतरी तुमची खूप खास आस लावून वाट पाहतंय. पण लक्षात ठेवा, हे तर फक्त पहिलं पाऊल आहे. दुसरी आणि तिसरी घटना तर यापेक्षा जास्त धक्कादायक
आनंददायक आणि गूढ आहे, जी तुमच्या पूर्ण अस्तित्वाला मुळापासून हलवून सोडेल. आता आपण दुसऱ्या महत्वाच्या आणि तितक्याच खोल रहस्याकडे, ज्याला मानसशास्त्राच्या भाषेत मानसिक प्रक्षेपण किंवा प्रोजेक्शन असं म्हटलं जातं. ही घटना एखाद्या पुरुषासाठी जितकी सुखद असते तितकीच ती त्याच्या नकळत त्याच्यावर एक मोठी जबाबदारी टाकणारी असते. जेव्हा एखादी स्त्री तुमच्याबद्दल सतत आणि अतिशय तीव्रतेने विचार करते, तेव्हा तिचं मन तुमच्या वास्तविक स्वरूपापेक्षा तुमच्या एका काल्पनिक प्रतिमेला जन्म देऊ लागतं. याचा परिणाम असा होतो की तुम्ही प्रत्यक्षात जसे आहात त्यापेक्षा खूप जास्त आदर्श म्हणून तिच्या मनावर राज्य करू लागता. तुम्हाला कदाचित जाणीवही नसते, पण ती स्त्री तिच्या मनात तुमच्या अशा गुणांची मांडणी करत असते जे कदाचित तुमच्यात पूर्णपणे नसतीलही. उदाहरणार्थ, तुम्ही एखादी साधी गोष्ट केली तरी तिला त्यात तुमचा मोठेपणा दिसायला लागतो. तुम्ही शांत बसला असाल तर तिला वाटतं की तुम्ही खूप गंभीर आणि विचारवंत आहात. तुम्ही कामात व्यस्त असाल तर तिला वाटतं की तुम्ही आपल्या भविष्यासाठी खूप समर्पित आहात. याचा तुमच्यावर काय परिणाम होतो तर कळत नकळत तुम्हाला अचानक असं वाटू लागतं की आपण कोणासाठी तरी खूप महत्वाचे आहोत. तुमच्या आत्मविश्वासात एक वेगळीच वाढ व्हायला लागते. जेव्हा कोणीतरी आपल्याला त्यांच्या मनात हिरोच्या रूपात पाहतो तेव्हा त्याची ती पॉझिटिव्ह व्हायब्रेशन तुमच्यापर्यंत पोहोचतात. तुम्हाला स्वतःला अधिक चांगलं बनण्याची ओढ लागते. अनेकदा पुरुषांना असं वाटतं की अचानक त्यांच्या आयुष्यात सगळं चांगलं कसं काय घडतंय किंवा त्यांना प्रत्येक गोष्टीत आत्मविश्वास कसा मिळतोय. तर याचं एक कारण म्हणजे त्या स्त्रीने तुमच्याबद्दल बनवलेली ती सकारात्मक आणि आदर्श प्रतिमा असते, जी तुमच्या प्रगतीला एका अदृश्य शक्तीसारखी साथ देत असते. पण यात एक धोक्याची बाजूही असते. जर ती स्त्री तुमच्याबद्दल अति काल्पनिक विचार करत असेल तर त्या ऊर्जेमुळे तुमच्यावर एक मानसिक दडपणही येतं. तुम्हाला सतत असं वाटतं की आपण कोणाची तरी अपेक्षा भंग तर करत नाहीयेत ना. ही एक मानसिक फिल्टरची प्रक्रिया आहे. ती स्त्री तुमच्या उणिवांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते आणि फक्त तुमच्या चांगल्या बाजूवर लक्ष केंद्रित करते. यामुळे तुमच्यात आणि तिच्यात एक असं भावनिक जाळं तयार होतं जिथे तुम्ही केवळ एक व्यक्ती न राहता तिची संपूर्ण दुनिया बनून जातात. तर ही होती दुसरी घटना जिथे ती स्त्री तिच्या कल्पनेने तुमचं एक वेगळंच व्यक्तिमत्व तिच्या मनात घडवत असते आणि त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या आत्मविश्वासावर होत असतो. पण मित्रांनो, तिसरी घटना यापेक्षाही कित्येक पटीने प्रभावशाली आहे, कारण त्या घटनेत केवळ तुमचे विचार किंवा आत्मविश्वास नाही तर तुमची स्वतःची ओळख आणि तुमचं नशीब कसं बदलतं. आता आपण वळूया तिसऱ्या आणि सर्वात महत्वाच्या घटनेकडे, जी केवळ तुमची मानसिकता नाही तर तुमचं संपूर्ण अस्तित्व आणि नशीब बदलून टाकण्याची ताकद ठेवते. मानसशास्त्रात याला अत्यंत खोलवरचा विषय मानलं जातं, ज्याला आयडेंटिटी फ्युजन असं म्हणतात. जेव्हा एखादी स्त्री तुमच्या आठवणीत व्याकुळ असते आणि तुमच्याबद्दल सतत विचार करते तेव्हा ती कळत नकळत तिची स्वतःची ओळख तुमच्या ओळखीशी जोडू लागते. याचा परिणाम फक्त तिच्यावर नाही तर थेट तुमच्यावरही होतो. तुम्हाला कधी असं जाणवलंय का की अचानक तुमच्या आवडीनिवडी बदलू लागल्या आहेत किंवा ज्या गोष्टींकडे तुम्ही कधी लक्षही दिलं नव्हतं त्या गोष्टींमध्ये तुम्हाला रस वाटू लागला आहे? हे घडतं कारण समोरच्या व्यक्तीची ऊर्जा तुमच्या मूळ ओळखीमध्ये मिसळू लागते. येथे एक अत्यंत थक्क करणारा वैज्ञानिक पुरावा आहे. 2018 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या मानसशास्त्रज्ञांनी एक संशोधन केलं होतं. त्यात त्यांना असं आढळलं की जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांचा खूप तीव्रतेने विचार करतात तेव्हा त्यांच्या मेंदूतील सेल्फ आणि ऑदर हे दोन वेगळे भाग एकाच वेळी सक्रिय होतात. याचा अर्थ असा की त्या स्त्रीच्या मनात तुमच्याबद्दल असलेल्या तीव्र भावनांमुळे तुमच्या दोघांच्या ऊर्जा लहरी एकमेकात इतक्या मिसळतात तुमच्या मेंदूला स्वतःमध्ये आणि तिच्यामध्ये फरक करणं कठीण जातं. याचा तुमच्या नशिबावर कसा परिणाम होतो हे समजून घ्या. जेव्हा एखादी स्त्री तुमच्यासाठी व्याकुळ असते तेव्हा ती तिच्या सर्व इच्छा, तिची प्रार्थना आणि तिची पूर्ण ताकद तुमच्या यशासाठी किंवा तुमच्या सुखासाठी खर्च करत असते. ही एक प्रकारे तुमच्यासाठी केलेली अदृश्य साधना असते. यामुळे तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडू लागतात ज्याला आपण नशीब म्हणतो. तुम्हाला अचानक कामात यश मिळतं, रखडलेली कामं पूर्ण होतात किंवा कठीण प्रसंगातून तुम्ही सहज बाहेर पडता. हे सगळं घडण्यामागे त्या स्त्रीच्या मनातून निघणारी ती तीव्र सकारात्मक ऊर्जा असते, जी तुमच्या संरक्षणासाठी एक ढाल बनून उभी राहते. पण ही घटना सर्वात प्रभावशाली का आहे? कारण यात तुमची स्वतंत्र ओळख संपून तुम्ही त्या स्त्रीच्या आयुष्याचा असा भाग बनून जाता जिथे तुमचं दुःख तिचं होतं आणि तिचा आनंद तुमचा. जर तुम्ही या ऊर्जेचा योग्य सन्मान केला तर तुमचं आयुष्य यशाच्या शिखरावर पोहोचू शकतं.
शकतं, पण जर तुम्ही या व्याकुळतेचा अनादर केला तर तीच ऊर्जा तुमच्यासाठी मानसिक अस्वस्थतेचं कारण बनू शकते. आणि मित्रांनो, या 3 घटनांशिवाय एक चौथी अशी घटना घडते जिचा उल्लेख विज्ञानात फार कमी वेळा आढळतो, पण आपल्या अनुभवात ती वारंवार येते. ती म्हणजे प्रार्थनेची अदृश्य शक्ती, द पॉवर ऑफ मॅनिफेस्टेशन. अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की तुम्ही एखाद्या मोठ्या संकटात असता, कदाचित तुमचा अपघात होता होता वाचतो, किंवा एखादा व्यवहार जो पूर्णपणे तुमच्या हातातून निसटणार होता तो अचानक तुमच्या बाजूने होतो. आपण याला नशिबाचा भाग मानतो, पण अध्यात्म आणि ऊर्जाशास्त्र असं सांगतं, जेव्हा एखादी स्त्री तुमच्यासाठी व्याकुळ असते तेव्हा तिचं मन तुमच्यासाठी एका सुरक्षा चक्रासारखं काम करत असतं. तिच्या मनातील तुमच्याबद्दलची काळजी आणि ती व्याकुळता ही एक केवळ भावना नसते, तर ती तुमच्यासाठी केलेली एक तीव्र प्रार्थना असते. जेव्हा एखादी स्त्री मनापासून रडते किंवा एखाद्या पुरुषासाठी व्याकुळ होऊन त्याची सुखरूपता मागते, तेव्हा तिच्या मनातून निघणारी ती ऊर्जा तुमच्या भोवती एक सकारात्मक कवच तयार करते. तुम्हाला कदाचित जाणीवही नसते, पण तुमच्या आयुष्यात जे काही मिराकल किंवा चमत्कार घडतात त्यामागे कोणाची तरी तुमच्यासाठी असलेली हीच व्याकुळता कारणीभूत असते. एखाद्या पुरुषाचं यश हे केवळ त्याच्या कष्टावर नाही, तर त्याच्या पाठीशी असलेल्या अशाच काही निस्वार्थ आणि व्याकुळ मनाच्या आशीर्वादावर आधारलेलं असतं. ही चौथी घटना तुम्हाला हे जाणीव करून देण्यासाठी आहे की जर तुमच्या आयुष्यात कोणी अशी स्त्री असेल जी तुमची व्याकुळ होऊन वाट पाहतीये किंवा तुमच्यासाठी हळवी होतीये, तर तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत आणि सुरक्षित व्यक्ती आहात, कारण तिची ती ओढ तुमचं नशीब बदलण्याची ताकद ठेवते. तर मित्रांनो, या होत्या त्या 4 महत्वाच्या घटना. मानसशास्त्र आपल्याला हेच सांगतं की आपण या विश्वात एकमेकांशी केवळ शब्दांनी नाही तर विचारांच्या आणि भावनांच्या तारांनी जोडलेलो आहोत. आता माझा तुम्हाला एक प्रश्न, कधी तुमच्या आयुष्यात असं घडलं आहे का की जेव्हा तुम्ही कोणाच्या तरी आठवणीत असता आणि अचानक त्याच व्यक्तीचा फोन किंवा मेसेज येतो, किंवा तुम्हाला कोणाच्या तरी आठवणीमुळे एक वेगळी शक्ती मिळाली आहे? तुमचे अनुभव कमेंट्स मध्ये नक्की शेअर करा, कारण तुमचे अनुभव अनेकांसाठी प्रेरणादायी ठरू शकतात. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच मानवी मनाच्या रहस्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.